भारताचा अंतराळ प्रवास आज एका नव्या पर्वात पोहोचलाय। चांद्रयान-3च्या ऐतिहासिक यशानंतर आता भारत चांद्रयान-4 घेऊन येत आहे। हे फक्त एक चंद्र मिशन नाही, हा आहे भारताचा सॅम्पल रिटर्न मिशन, म्हणजेच चंद्रावरील माती दगड पृथ्वीवर आणणारा अत्यंत क्लिष्ट खगोलीय प्रकल्प आहे। आज आपण समजून घेणार आहोत चांद्रयान-4 मोहीम म्हणजे नेमकं काय, चंद्रावरून नमुने आणणं इतकं अवघड आहे का, 2035 पर्यंत भारत आपले स्वतःचे स्पेस सेंटर कसे उभारणार, गगनयान मानवी मिशन कुठपर्यंत पोहोचलाय, प्रत्येक मुद्दा नीट पण अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी विहंग ठाकूर। चांद्रयान-4 हे इस्रोच्या इतिहासातील सर्वात कठीण आणि सर्वात अचूक नियोजनाची गरज असलेलं चंद्र मिशन आहे। चांद्रयान-4चं मुख्य उद्दिष्ट काय, आपल्याला चंद्रावरून मातीचे प्रत्यक्ष नमुने आणायचे आहेत। यात बारीक धूळ, खडक, खनिजांचे कण, बर्फाचे अंश हे सगळं पृथ्वीवर आणायचं आहे। हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण चंद्रावर जाऊन प्रत्यक्ष नमुने घेण्याची क्षमता फार थोड्या देशांकडे आहे। चंद्राच्या पृष्ठभागावरून पाणी, विविध धातू, खनिजे आणि भविष्यकाळातील ऊर्जा स्रोत मानला जाणारा हेलियम-3 याबद्दलची अचूक माहिती फक्त अशा सॅम्पल रिटर्न मिशनमधूनच मिळते। आजपर्यंत जगात हे फक्त 3 देशांनी केले, ते म्हणजे अमेरिका, रशिया आणि चीन। भारतातील चांद्रयान-4 हे या यादीत भारताचं नाव जोडू पाहत आहे आणि म्हणूनच हे मिशन इतिहास घडवणारं ठरणार आहे। हे मिशन कठीण आहे का, तर हे मिशन अनेक टप्प्यांमध्ये विभागलेलं असेल, याचा अर्थ यात अनेक घटक असतील। चांद्रयान-4 मधील हा लँडर चंद्राच्या ठरलेल्या भागावर अतिशय अचूक आणि सावकाशपणे उतरणार आहे। लँडिंगच्या क्षणी त्याला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल। चंद्राच्या पृष्ठभागावर उडणारी सूक्ष्म धूळ, अचानक बदलणारे तापमान, खडकाळ आणि खड्डेमय जमिनीची रचना, ही तिन्ही आव्हानं पार करत लँडर सुरक्षित लँडिंग करणं हे मिशनमधील पहिलं कठीण पाऊल आहे। यातील रोबोटिक उपकरणं ही चंद्र नमुने गोळा करणारी प्रणाली आहे। इस्रो यासाठी खास सॅम्पलिंग सिस्टीम तयार करत आहे। यात असे रोबोटिक टूल्स असतील, खोलवर ड्रिल करणारे साधन, पृष्ठभागावरून नमुने उचलणारा स्कूप, नमुने हाताळणारा मेकॅनिकल आर्म आणि नमुने सुरक्षित ठेवण्यासाठी सीलबंद कंटेनर। नमुने पृथ्वीवर आणताना ते दूषित न होणं, मूळ अवस्थेत राखणं हे मोठं वैज्ञानिक आव्हान असेल। तिसरं आहे असेंडर मॉड्यूल, म्हणजेच चंद्रावरून पुन्हा उड्डाण करणारं मिनी रॉकेट असेल। हा छोटा पण अत्यंत महत्त्वाचा मॉड्यूल चंद्रावर गोळा केलेले 1 ते 2 किलो नमुने घेऊन पुन्हा चंद्राच्या कक्षेत जाईल। यालाच ल्युनार असेंट व्हेइकल म्हटलं जातं। याचं काम म्हणजे नमुने सुरक्षितपणे कक्षेत पोहोचवणं, जिथून ते पुढे पृथ्वीपर्यंत पाठवले जातील। कक्षेत डॉकिंग म्हणजे सर्वात अवघड टप्पा असेल। पृथ्वीवर परत येण्यासाठीचा रिटर्न मॉड्यूल चंद्रकक्षेत असेंडर मॉड्यूलशी जोडला जाणार आहे। डॉकिंग म्हणजे 2 वेगाने फिरणाऱ्या अंतराळ यानांचा कक्षेत होणारा अतिशय अचूक संगम। मायक्रोसेकंड टायमिंग, मिलीमीटर लेवल अलाइनमेंट आणि ऑटो पायलट सिस्टम यावर संपूर्ण प्रक्रिया अवलंबून असते। इस्रो प्रथमच कक्षेत डॉकिंग करणार आहे, म्हणून हा मिशनचा सर्वात तांत्रिक आणि जोखमीचा टप्पा मानला जातो। डॉकिंग नंतर नमुने री एंट्री कॅप्सूलमध्ये सुरक्षितरित्या सीलबंद केले जातील। हा कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना प्रचंड घर्षणाला सामोरे जातो आणि बाहेरील तापमान 1600 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचतं। अशावेळी विशेष हीटशील्ड कॅप्सूलचं संरक्षण करते। शेवटी हा कॅप्सूल समुद्रात किंवा भारतीय भूमीवर निश्चित लँडिंग झोनमध्ये सुरक्षित उतरवला जाईल। भारत आता स्वतःचं स्पेस स्टेशन उभारणार आहे। याचा सरळ अर्थ आहे, भारताचा अंतराळात परमनंट प्रेझेन्स तयार होईल। पहिला मॉड्यूल 2028 मध्ये कक्षेत स्थापित केला जाईल। हे भारतीय स्पेस स्टेशन एकूण 5 भागांमध्ये तयार होईल। पहिला आहे विज्ञान प्रयोगशाळा, दुसरा आहे ऊर्जा मॉड्यूल, तिसरा आहे डॉकिंग पोर्ट, चौथा आहे रोबोटिक आर्म सिस्टीम, पाचवा आहे कमांड मॉड्यूल आणि हे पूर्ण स्पेस स्टेशन 2035 पर्यंत तयार होईल। भारताची ही मोठी झेप असणार आहे। स्पेस स्टेशन पूर्ण झाल्यावर भारत हा अमेरिका, चीन आणि रशिया यांच्यानंतर स्पेस स्टेशन असलेला चौथा देश ठरेल। या स्पेस स्टेशनचा उपयोग काय होईल, तर मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये अत्याधुनिक वैज्ञानिक प्रयोग, औषध निर्मिती, जैविक संशोधन, प्रोटीन क्रिस्टलायझेशन, मटेरियल सायन्स आणि नवीन धातूंचं संशोधन, दीर्घकालीन मानवी अंतराळ प्रवासासाठी प्रशिक्षण, चंद्र आणि मंगळ मोहिमांची तयारी। भारताचं पहिलं ह्यूमन स्पेस फ्लाइट मिशन गगनयान वेगानं पुढे जात आहे। इस्रोने क्रू एस्केप सिस्टीमची यशस्वी चाचणी पूर्ण केली आहे।
लाईफ सपोर्ट सिस्टीम पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाने विकसित केली आहे। अंतराळात मानवी मिशन भारत कधी राबवेल तर 2027 पर्यंतचं लक्ष भारताने यासाठी ठेवलंय। पहिल्यांदाच भारतीय अंतराळवीर सुमारे 400 किमी अंतरावरील पृथ्वीच्या कक्षेत जाणार आहेत। ते तेथे काय करतील तर लाईफ सपोर्ट सिस्टीमची कार्यक्षमता तपासतील, मायक्रोग्रॅव्हिटीमधील वैज्ञानिक प्रयोग करतील, स्पेसक्राफ्टची री एंट्रीची चाचणी करतील आणि अशा अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया पार पाडल्या जातील। 2040 पर्यंत भारताने आपल्या अंतराळवीरांना चंद्रावर उतरवावं असं इस्रोनं ठरवलंय। हे साध्य करण्यासाठी भारताला अत्यंत महत्त्वाच्या तंत्रज्ञानाची गरज भासणार आहे। यामध्ये अवजड क्षमतेचं रॉकेट आवश्यक असेल, सोबतच ह्युमन रेटेड लँडर म्हणजेच माणसाला वाहून नेऊ शकणारं सुरक्षित लँडर, लुनार असेट व्हेइकल म्हणजे चंद्रावरून परत उड्डाण करणारं वाहन, डीप स्पेस नेव्हिगेशन प्रणाली म्हणजे दूरवरच्या अंतराळ प्रवासासाठी मार्गदर्शन करणारं तंत्र आवश्यक असेल, रेडिएशन प्रूफ स्पेस सूट्स म्हणजेच प्रखर किरणोत्सर्गापासून संरक्षण करणारा अंतराळवेश, शॉर्ट स्टे लुनार हॅबिटेट म्हणजे चंद्रावर काही दिवस राहता येणारी छोटी मानवनिर्मित राहण्याची जागा। म्हणजेच भारताचा स्वतःचा मून लँडिंग रोडमॅप आता तयार होतोय आणि हे भारताच्या पुढील 20 वर्षातील सर्वात महत्त्वाच्या अंतराळ योजनांपैकी एक ठरणार आहे। भारताचा अंतराळ प्रवास आता फक्त प्रक्षेपणांपुरता मर्यादित राहिलेला नाही। भारत चंद्रावर उतरणार, अंतराळात घर बांधणार आणि तेथे वैज्ञानिक प्रयोग करणार। भारताचा झेंडा चंद्राच्या पृष्ठभागावर आता दिसेल। तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।